मान तालुक्यातील नरवणे गावामध्ये एक गाव एक गणपती महोत्सव 169 वर्षाची परंपरा असून क वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या सर्वेश्वर मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव यात्रा या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये भरवण्यात येत असते। या निमित्ताने 10 दिवसांमध्ये गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। धार्मिक कार्यक्रम तसेच करमणुकीचे भव्य कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे। या सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये नरवणे गावाच्या वतीने दिनांक 7/9/2024 ते 19/9/2024 अखेरपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। त्यामध्ये कीर्तन, शालेय स्पर्धा, महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम, निर्भया पथकाचे मार्गदर्शन व संवाद, ग्राम स्वच्छता अभियान, मुलांसाठी कबड्डी स्पर्धा, क्रिकेटचे सामने, कला पथक, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गजनृत्य असे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम या महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने गावामध्ये करण्यात येत असतात। मस्जिद अकबर डांगे, राहणार नरवणे, मी यात्रा कमिटी उपाध्यक्ष सध्या या पदावरती काम करत आहे। आमच्या गावचं खास वैशिष्ट्य गणेशोत्सव मंडळामधलं की सामाजिक सलोखा, सर्व जाती धर्माचे लोक, मी मुस्लिम असूनही मला या गावाने उपाध्यक्षपद बहाल केलेलं आहे। तसेच आरोग्य विषयक जनजागृती म्हणजे आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, तसेच वृक्षारोपणासारखे कार्यक्रम, तसेच महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम, तसेच खेळाडूसाठी खास करून खेळाडूसाठी कबड्डी खेळ असेल, त्यानंतर कुस्तीचा खेळ असेल, बैलगाडी शर्यती असतील, तसेच श्वान शर्यती असतील, या सर्व उपाय म्हणजे स्पर्धा आमच्या गणेशोत्सव काळामध्ये घेतल्या जातात। धन्यवाद। माझं नाव शंकर बाबूराव काटकर, मुक्काम पोस्ट नरवणे। मी आमच्या गावातील जो गणेशोत्सव चालू आहे हा एक गाव एक गणपती अशा पद्धतीचा आहे आणि एक गाव एक गणपती 169 वर्षापूर्वीची परंपरा आहे। पण आमच्या गावच्या या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की याला आध्यात्मिक महत्त्व जास्त आहे। हा जो विना दिसतोय हा अखंडपणे चालू असतो, गणपती बसल्यापासून गणपती विसर्जनापर्यंत अखंड चालू असतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या या उत्सव काळामध्ये पूर्णपणे धार्मिक विधी सर्व होत असतात। उदाहरणार्थ आमच्या गणपतीचे आगमन सुद्धा भजनाच्याच तालावरती म्हणजे टाळ मृदंगाच्या तालातच होत असतं आणि विसर्जन सुद्धा आमचं टाळ मृदंगाच्या तालातच होत असतं। आणि इतर जे करमणुकीचे कार्यक्रम आहेत त्यामध्ये कबड्डी असो, बैलगाड्या, पुन्हा क्रिकेट सामने असे कार्यक्रम, धार्मिक करमणुकीचे कार्यक्रम सुद्धा होत असतात। पण जास्तीत जास्त आमच्या या उत्सवामध्ये धार्मिक कार्याला जास्त महत्त्व आहे आणि सगळे आमच्या गावातील जेवढे धर्म, जाती, पंथ जेवढे आहेत तेवढे सगळे एकत्र येऊन सगळं हा उत्सव साजरा करत असतात। कोणाच्याही मनामध्ये कसलीही भावना नसते की विरोध करावा किंवा काय करावं अशी भावना नसते। प्रत्येकाचं मन ह्या गणपतीच्या चरणाशी लीन झालेलं असतं आणि पूर्वंपार चालत आलेल्या पद्धतीला जपण्याचा कार्यक्रम हे लोक करत असतात। असंच इतर गावांनी सुद्धा जसं आमच्या गणपतीमध्ये धार्मिकतेला जास्त महत्व आहे असं धार्मिकतेला जास्त महत्व देऊन या डीजे आणि डॉल्बीच्या काळात सुद्धा आमचं भजनाच्या तालामध्ये सगळं रात्रंदिवस भजन चालू असतो आणि हा अखंड विणा चालू असतो। ह्या पद्धतीनं जर गावोगाव प्रथा झाल्या तर बरीच लोकांचं एकमत होऊन बरेच म्हणजे गावाचे जे वाद असतात ते वाद मिटले जातात। तरी ही एकात्मतेची भावना सर्व गावांनी जोपासावी अशी आमची सर्वांना विनंती आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।